Hello and welcome to our today's session of web-based application development with PHP. This is our very first lecture of WBP. In this session, we will discuss about the whole syllabus and practicals and unit. The course code is 22619. तर आपल्याला आठवड्यातून 3 आवर्सचं लेक्चर असणार आहे आणि 2 आवर्सचं प्रॅक्टिकल्स असणार आहे आणि त्याच्यानंतर 3 तासाचा आपला थेरी पेपर असणार आहे जो की 70 मार्कचा असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इन्क्लुडिंग प्रॅक्टिकल्स असतील. टोटल मार्क आपले 100 असणार आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकलची पण एक आपल्याला एक्झाम असणार आहे, एंड सेमिस्टर एक्झाम. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल 25 मार्काचे असणार आहेत आणि टोटल आपला 50 मार्काचा असणार आहे प्रॅक्टिकल. तर हे झालं आपलं प्रॅक्टिकल आणि लेक्चर्स प्रॅक्टिकलचा आवर्स टायमिंग. तर आता आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल्स किती आहेत आणि कोणकोणते आहेत ते पाहूया. तर आपल्याला टोटल जे प्रॅक्टिकल आहेत ते आहेत 16 म्हणजेच 16 आहेत. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये काय करणार आहे, इन्स्टॉल अँड कॉन्फिगर PHP वेब सर्व्हर MySQL. आता ज्या वेळेला आपण PHP यूज करणार असेल तर त्याच वेळेला आपल्याला काय करावं लागतं, जे काही PHP आहे त्याला आपल्याला इन्स्टॉल आणि कॉन्फिगरेशन करून घ्यावं लागतं विथ हेल्प ऑफ वेब सर्व्हर जे की MySQL असणार. त्याच्यानंतर आपल्याला एखादा प्रोग्राम घ्यायचा आहे जो की आहे वेलकम टू PHP. जसं आपण हॅलो वर्ल्ड घेतो तसा प्रिंट करायचा आपल्याला. त्याच्यानंतर राईट अ सिम्पल PHP प्रोग्राम यूजिंग एक्सप्रेशन अँड ऑपरेटर्स. तर जसं की आपण एक्सप्रेशन आणि ऑपरेटर्स याच्या अगोदर CSSमध्ये यूज केलेले होतं तशा प्रकारे सेम आपण याच्यामध्ये करायचं आहे. तर सेकंड प्रॅक्टिकल आहे राईट अ PHP प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द यूज ऑफ डिसिजन मेकिंग कंट्रोल स्ट्रक्चर यूजिंग इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट, स्विच स्टेटमेंट. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी झालेल्या आहेत, फक्त आपण ह्या गोष्टी PHPमधून करायच्या आहेत. त्याच्यामध्ये फक्त थोडा सिंटॅक्स बदल राहतो आणि जे काही आपल्याला राईट साईडला दिसतात स्टार मार्कवाले तर ते आपल्याला कंपल्सरी कंडक्ट करावे लागतात. त्याच्यानंतर थर्ड प्रॅक्टिकल आहे राईट अ PHP प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट द यूज ऑफ लूपिंग स्ट्रक्चर यूजिंग व्हाईल स्टेटमेंट, डू व्हाईल स्टेटमेंट, फॉर स्टेटमेंट अँड फॉर ईच स्टेटमेंट. तर जसं आपण CPP आणि जावास्क्रिप्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत, जसे कंट्रोल स्ट्रक्चर असेल, डिसिजन मेकिंग असतील, लूपिंग असेल, तर बऱ्यापैकी सिमिलर राहणार आहे. फक्त इथं आपल्याला लँग्वेज चेंज आहे. लास्ट सेमिस्टरला आपल्याला जावास्क्रिप्ट होती, आपल्याला इथं PHP यूज करायचा आहे. त्याच्यानंतर फोर्थ प्रॅक्टिकल आहे तो राईट अ PHP प्रोग्राम फॉर क्रिएटिंग अँड मॅन्युपुलेटिंग इंडेक्स्ड ॲरे, असोसिएटिव्ह ॲरे अँड मल्टी डायमेन्शनल ॲरे. आता हे जे आहेत ते ॲरेचे टाईप आहेत, हे आपल्याला ऑलरेडी झालेले आहेत, हे आपण PHPमधून करायचे आहेत. फिफ्थ प्रॅक्टिकल आहे राईट अ PHP प्रोग्राम टू कॅल्क्युलेट लेंथ ऑफ स्ट्रिंग अँड काउंट द नंबर ऑफ वर्ड्स इन द स्ट्रिंग विदाउट यूजिंग स्ट्रिंग फंक्शन. आणि नेक्स्ट आहे राईट अ सिम्पल PHP प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट यूज ऑफ व्हेरियस बिल्ट इन स्ट्रिंग फंक्शन्स. तर स्ट्रिंगचे जे काही फंक्शन असतील त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायच्या आहेत PHPमध्ये. प्रॅक्टिकल नंबर 6 आहे राईट अ सिम्पल PHP प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट यूज ऑफ सिम्पल फंक्शन अँड पॅरामीटराइज्ड फंक्शन, जो की आपल्याला ऑप्शनल आहे. राईट अ सिम्पल PHP प्रोग्राम टू क्रिएट PDF डॉक्युमेंट बाय यूजिंग ग्राफिक्स कन्सेप्ट, जो की आपला एक्सपेरिमेंट नंबर 7 आहे, तो पण आपल्याला ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल नंबर 8 जो आहे तो आहे राईट अ PHP प्रोग्राम टू इनहेरिट मेंबर्स ऑफ सुपर क्लासेस अँड सब क्लास. अँड नेक्स्ट आहे क्रिएट अ कन्स्ट्रक्टर टू इनिशियलाइज ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास बाय यूजिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट्स. हा झाला आपला प्रॅक्टिकल नंबर 8. नेक्स्ट आहे प्रॅक्टिकल नंबर 9 जो की आहे राईट अ सिम्पल PHP प्रोग्राम टू इंट्रोस्पेक्शन अँड सिरियलायझेशन. नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 10 दॅट इज डिझाईन अ वेब पेज यूजिंग फॉलोइंग फॉर्म कंट्रोल्स, टेक्स्ट बॉक्स, रेडिओ बटन, चेक बॉक्स अँड बटन्स, जे की आपल्याला आपण फॉर्म एलिमेंट म्हणून आपण यूज करतो. एक्सपेरिमेंट नंबर 11 आहे डिझाईन अ वेब पेज यूजिंग फॉर्म कंट्रोल्स. त्याच्यामध्ये असणार आहे लिस्ट बॉक्स, कॉम्बो बॉक्स,
हिडन फील्ड बॉक्स. प्रॅक्टिकल नंबर 12, डेव्हलप वेब पेज विथ अ डेटा व्हॅलिडेशन. म्हणजे फॉर्म झाल्यानंतर त्या फॉर्मचं व्हॅलिडेशन करण्यासाठी आपण प्रॅक्टिकल नंबर 12 परफॉर्म करणार आहे. प्रॅक्टिकल नंबर 13 आहे राईट सिम्पल PHP प्रोग्राम टू सेट कुकीज अँड रीड इट. अँड नेक्स्ट इज डेमॉन्स्ट्रेट सेशन मॅनेजमेंट. आता कुकीज काय असतात, कुकी कशा क्रिएट करतात, सेशन काय असतं, या सगळ्या गोष्टी आपण लास्ट सेमिस्टरमध्ये CSSच्या सब्जेक्टमध्ये पाहिलेल्या आहे. सेम आपण आता इथं PHPमध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल नंबर 14 आहे राईट अ सिम्पल PHP प्रोग्राम फॉर सेंडिंग अँड रिसिविंग प्लेन टेक्स्ट मॅसेज. ईमेलमध्ये प्लेन टेक्स्ट मॅसेज. अँड द 15th practical is develop a simple application to enter data into database, retrieve and present data from the databases. इथं आपला पार्ट आला डेटाबेसचा. त्याच्यामध्ये आपण डेटा एंटर करायचा, डेटा रिट्राईव्ह आणि प्रेझेंट करायचा. आणि द लास्ट एक्सपेरिमेंट इज एक्सपेरिमेंट नंबर 16, दॅट इज डेव्हलप अ सिम्पल ॲप्लिकेशन टू अपडेट डिलीटेबल डेटा फ्रॉम द डेटाबेस. म्हणजे आता डेटाबेस रिलेटेड डेटामध्ये अपडेटेशन असेल किंवा एखाद्या टेबलचा डेटा डिलीट करायचा असेल एखादा आपल्या डेटाबेसमधून. तर असे आपल्याला 16 प्रॅक्टिकल आहेत. जे स्टार मार्क आहेत ते आपल्याला कंपल्सरी करावे लागतात. त्याच्यानंतर आपण येऊया जी काही थेरी पार्ट आहे, जे काही युनिट आहेत. तर आपल्याला टोटल नंबर ऑफ जे युनिट्स आहेत ते आहेत 5. तर त्याच्यामध्ये जो पहिला युनिट आहे त्याचं नाव आहे एक्सप्रेशन्स अँड कंट्रोल स्टेटमेंट्स इन द PHP. एक्सप्रेशन अँड द कंट्रोल स्ट्रक्चर्स इन PHP. त्याच्यामध्ये आपल्याला असणार काय, त्याची हिस्ट्री काय असणार PHPची, त्याचे ॲडव्हान्टेजेस, जे काही PHPचा सिंटॅक्स असणार आहेत त्या गोष्टी. त्याच्यानंतर जे काही व्हेरिएबल्स, डेटा टाईप्स असतील, एक्सप्रेशन्स, ऑपरेटर्स असतील, कॉन्स्टंट्स असतील, जे काही डिसिजन मेकिंग कंट्रोल स्टेटमेंट्स असतील, जसे की इफ एल्स असेल, नेस्टेड इफ असेल, स्विच केस असेल, ब्रेक असेल किंवा कंटिन्यू स्टेटमेंट असेल. आणि त्याच्यानंतर राहिला पार्ट लूपिंगचा, जो की व्हाईल लूप असेल, डू व्हाईल लूप असेल, फॉर लूप असेल, फॉर ईच लूप असेल. अशा प्रकारचे जे काही एक्सप्रेशन आणि कंट्रोल स्टेटमेंट असणार आहेत ते पहिल्या युनिटमध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर सेकंड युनिटमध्ये आपण बघणार आहेत ते ॲरेज, फंक्शन्स अँड ग्राफिक्स. त्याच्यामध्ये आपण ॲरे क्रिएटिंग ॲरे, मॅनिप्युलेटिंग ॲरे, टाईप्स ऑफ ॲरे, इंडेक्स असेल, असोसिएटिव्ह असेल किंवा मल्टी डायमेन्शनल ॲरे असेल. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्टिंग डेटा फ्रॉम द ॲरे, इम्प्लोड, एक्सप्लोड अँड ॲरे फ्लिप. ट्रॅव्हर्सिंग ॲरे, फंक्शन अँड इट्स टाईप्स. युजर डिफाईन फंक्शन असतील, व्हेरिएबल फंक्शन असतील किंवा ॲनॉनिमस फंक्शन असतील ते फंक्शन्स. त्याच्यानंतर जी काही ऑपरेशन्स असतील, जे की स्ट्रिंग्स असतील, स्ट्रिंग फंक्शनवरती असेल, जसे की स्ट्रिंग वर्ड काउंट असेल, लेंथ असेल, त्याचा प्रिफिक्स असेल किंवा रिप्लेस असेल, अप्पर केस, लोअर केस, ज्या काही स्ट्रिंगवरती ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतो त्या सगळ्या गोष्टी असतील. आणि त्याच्यानंतर पार्ट येतो तो म्हणजे ग्राफिक्सचा. बेसिक ग्राफिक कन्सेप्ट, क्रिएटिंग इमेज विथ अ टेक्स्ट, स्केलिंग इमेजेस, क्रिएशन ऑफ PDF डॉक्युमेंट. हा सर्व पार्ट आपला युनिट नंबर 2मध्ये कवर होणार आहे. युनिट नंबर 3मध्ये आहे ऑब्जेक्ट. युनिट नंबर 3चे नाव आहे ॲप्लाय ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट्स इन PHP. त्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे, क्लासेस ऑब्जेक्ट्स, कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर, इनहेरिटन्स, ओव्हरलोडिंग अँड ओव्हररायडिंग. त्याच्यानंतर क्लोनिंग ऑफ ॲन ऑब्जेक्ट. त्यानंतर इंट्रोस्पेक्शन अँड सिरियलायझेशन. तर हे जे काही ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट असतील, क्लास असेल, ऑब्जेक्ट असेल, कन्स्ट्रक्टर, डिस्ट्रक्टर, इनहेरिटन्स, ओव्हरलोडिंग, ओव्हररायडिंग, या सगळ्या गोष्टी आपण युनिट नंबर 3मध्ये कवर करणार आहोत. The next unit is unit number 4. That name of unit is creating and validating forms. तर आता इथं आपल्याला फॉर्म एलिमेंट किंवा फॉर्म्स रिलेटेड जे काही गोष्टी असणार त्या आपण युनिट नंबर 4मध्ये बघणार आहोत. क्रिएटिंग अ वेब पेज युजिंग GUI, जे ग्राफिकल युजर इंटरफेस कॉम्पोनंट्स, ब्राउझर रोल, गेट अँड पोस्ट मेथड अँड सर्व्हर रोल. त्याच्यानंतर येतात फॉर्म कंट्रोल्स, जे की आहे टेक्स्ट बॉक्स, टेक्स्ट एरिया, रेडिओ बटन, चेकबॉक्स, लिस्ट अँड बटन्स. त्याच्यानंतर आहे वर्किंग विथ मल्टिपल फॉर्म्स, अ वेब पेज हॅविंग मेनी फॉर्म्स, अ फॉर्म हॅविंग मल्टिपल सबमिट बटन्स. अशा प्रकारे
म्हणजे जे काही मल्टिपल फॉर्म्स असतील किंवा मल्टिपल बटन्स असतील तर ह्या गोष्टी पण आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर वेब पेज व्हॅलिडेशन, तर व्हॅलिडेशनचं पार्ट आपल्याला माहीत आहे, सेम आपण इथं करायचं आहे. त्यानंतर पार्ट येतो कुकीज, यूज ऑफ कुकी, ॲट्रिब्यूट्स ऑफ द कुकी, क्रिएटिंग अ कुकी, मॉडिफाईंग कुकी व्हॅल्यू अँड डिलीटिंग ऑफ कुकी. त्यानंतर त्याचं सेशन असेल, हाऊ टू यूज द सेशन, यूज ऑफ सेशन, स्टार्ट सेशन असेल, गेट सेशन व्हॅरिएबल असेल, सेशन डिस्ट्रॉईंग असेल. या सगळ्या गोष्टी आपण लास्ट सेमिस्टरला CSS मध्ये इम्प्लिमेंट केलेल्या होत्या. त्या सेम आपण PHP यूज करून आपण इथं करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर सेंडिंग ऑफ ॲन ईमेल कसं सेंड करायचं ह्या पण गोष्टी आपल्याला यामध्ये शिकायच्या आहेत. अँड द लास्ट युनिट इज युनिट नंबर 5, दॅट इज डेटाबेस ऑपरेशन्स. त्याच्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन टू द MySQL असणार आहे. त्याच्यामध्ये डेटाबेस क्रिएशन असेल, कनेक्टिंग टू द MySQL डेटाबेस असेल, MySQL database server from the PHP, database operations just like insert data, retrieving the query result, and update and delete operations on table of the data. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण PHPमध्ये इतक्या गोष्टी आपण शिकणार आहोत. तर याच्यामध्ये आपला जो पहिला चॅप्टर आहे त्याला टोटल 12 मार्क्सचं वेटेज आहे. त्यानंतर सेकंड युनिटला आपल्याला 16 मार्क्सचं वेटेज, थर्डला पण 16 मार्क्सचं वेटेज, फोर्थ जो आहे त्याला 12 मार्क अँड द फिफ्थ वन इज अबाउट 14 मार्क्स. आणि त्याच्यानंतर जे बुक्स आपल्याला लागणार आहेत तर ते बुक्स आहे, फर्स्ट बुक, द टायटल ऑफ द बुक इज प्रोग्रॅमिंग PHP, द ऑथर इज रास्मुस लेदरफोर्ड, केविन अँड पीटर. And the second title of book is the Complete Reference PHP, third edition covers PHP. The author is Holzner and Steven, McGraw-Hill's publication. Third one, the title of the book is PHP and MySQL, author is Mike, that is McGraw-Hill's publication. And the fourth book of title is Advanced Web Technology by the author Dr. Rajendra Kavle. द पब्लिकेशन इज देवराज पब्लिकेशन. तर अशा प्रकारे आपल्याला या सर्व गोष्टी PHP ह्या सब्जेक्टमध्ये शिकायच्या आहेत. आणि नेक्स्ट सेशनपासून आपण सुरुवात करणार आहोत सिलेबसमध्ये. थँक्यू.